कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 217 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 तर पंचायत समितीसाठी 149 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया तहसीलदार कार्यालयात पार पडली. छाननीनंतर जिल्हा परिषद माकवे गटातून 17 पैकी अश्विनी दत्तात्रय कांबळे यांचा अर्ज अवैध ठरला. पंचायत समितीमध्ये कसबा सांगाव मतदारसंघातून सावंता कांबळे आणि दत्तात्रय कांबळे यांचे अर्ज अवैध ठरलेत. सिद्धनेरली मतदारसंघातून पूनम सुळगावे, बोरवडेमधून गुंडप्पा राहू काशीद, हळदीमधून सरिता काळुगडे तर माद्याळमधून दयानंद पुंडलिक सोनार आणि सावर्डे बुद्रुकमधून 2 अर्ज अवैध ठरले. या छाननीत जिल्हा परिषद गटातून 1 तर पंचायत समितीच्या गटातून 10 उमेदवारी अर्ज अवैध ठरलेत. छाननीनंतर जिल्हा परिषद गटात 68 तर पंचायत समिती मतदारसंघात 139 अर्ज वैध ठरलेत. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी असून त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे.